चला मंडळी, आज बनवूया घरच्या घरी मलाईपासून साजूक तूप. आपण ही मलाई 10 दिवसाची घेतलेली आहे. तर खूप मैत्रिणींना प्रश्न पडतो की मलाई आपण फ्रीजमध्ये जरी ठेवली तर त्याला पिवळट रंग येतो, वास येतो. पण जर तुम्ही ती डीप फ्रीजरमध्ये ठेवली तर त्याला काही वासही येणार नाही आणि ती तशीच्या तशीच राहील, काही कलरही चढणार नाही. इथे आपण मिक्सीचा जार घेतलाय, त्यात मलाई टाकू. ही प्रोसेस खूप सोपी आहे आणि काहींना तूप करताना हात भरलेले चिकट झालेले आवडत नाही, तर तसं आपल्याला इथे काही करायचं नाही. खूप सहजरित्या करणार आहोत. त्याच मलाईच्या डब्यात पाणी टाकून आपण मिक्सीच्या जारमध्ये टाकले. आता मिक्सीवर घेणार आहोत. बघा किती सहजरित्या मलाईचा गोळा आणि ताक वेगळं झालेला आहे. डब्यात आपण ताक काढून घेतले. अशा रीतीने आपल्याला एका प्रोसेस पासून 2 पदार्थ भेटलेत. आपलं तूपही तयार झालं आणि कढीसाठी आपल्याला ताकही भेटलं. आता या मलाईच्या गोळ्याचं आपण तूप करायला घेऊ. आपण इथे आता पातेलं घेतलंय, त्यात मलाईचा गोळा टाकू. पातेलं मोठं घेतलंय म्हणजे ओतू जाणार नाही. गॅस मीडियम करून आपण त्यावर पातेलं ठेवलंय. त्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे, जेणेकरून खाली लागणार नाही, म्हणजे जळणार नाही. आणि हे तूप आपण आपल्या हाताने स्वतःच्या डोळ्यासमोर बनवतो, म्हणजे ते तितकं चांगलं आणि शुद्ध आहे. छान झालंय आपलं तूप. गॅस आता आपण बंद करूया. ते आता आपण वाटी घेतली, त्यावर गाळणी ठेवली, तूप गाळून घेऊयात. बेरी आता यामध्ये नाहीये, याचा अर्थ मलाईचं पूर्ण तूप झालंय. बघा छान असं तूप तयार झालंय. ही आपली घरची तूप साचवल्याची बरणी आहे, त्यात आपण केलेलं तूप टाकलेलं आहे. ठरलं तर मग तुम्ही पण असंच मलाई साचवून घरच्या घरी करेदार तूप बनवा.